पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचा एक अतिशय थक्क करणारा भ्रष्टाचार लोकशाही मराठीनं समोर आणलेला होता आणि याची दखल आता खुद्द झोपडपट्टी सुधार मंडळानंच घेतलेली आहे। 5 वर्षांपासून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतींच्या ठिकाणी पाहणी करत 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। एकच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी 10 वर्ष निविदा काढून जवळपास 38 कोटी रुपयांवर डल्ला मारला गेलेला आहे। झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदारांनी हा डल्ला मारला आहे। मुंबईतल्या विक्रोळी पश्चिमेकडच्या सूर्यनगरच्या डोंगरावर असलेल्या वस्तीवर ही जवळपास 6 फूट उंच आणि 1 किलोमीटर लांब अशी भिंत आहे, जिथे लोकांना आपला जीव हातात घेऊन जगावं लागतंय। 10 वर्ष निविदा काढून तब्बल 38 कोटी रुपयांवर डल्ला मारला गेल्याचा प्रकार घडलेला आहे। झोपडपट्टी सुधार मंडळाचा भ्रष्टाचार या एकंदरीतच घटनांवरून आता समोर येताना दिसतोय। लोकशाही मराठीनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर आता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।